हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 19 सुरू करणार आहोत, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. त्याच्यात 2 एक्सरसाइज आहेत, त्या दोन्ही आपण आज सॉल्व करणार आहोत. चला पहिली बघूयात. 19.1 पहिला प्रॉब्लेम बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड द लास्ट नंबर इफ दीज नंबर्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. हे नंबर आधी आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करूयात आणि मग दोघांमध्ये डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. चला हे आधी अरेंज करूयात आपण. फर्स्ट काय येणार आहे बघा, पहिला कुठला स्मॉल असेंडिंग म्हणजे काय? स्मॉल नंबरपासून सुरुवात होते. ठीक आहे. सो इथे पहिला नंबर सर्वात स्मॉल कुठला इथे बघा, 5.084 आहे आणि 5.064 आहे, म्हणजे 64 पहिला येणार आहे. 5.064 त्याच्यानंतर येईल 5.084, मग कुठला येईल 5.123 आणि मग येईल 5.435. डेसिमल पॉईंट नंतर कुठला नंबर मोठा आहे तो सर्वात शेवटी येईल. ठीक आहे. आता काय विचारलं आहे, डिफरन्स बिटवीन द फर्स्ट अँड द लास्ट नंबर, म्हणजे ह्या नंबरमध्ये आणि या नंबरमध्ये डिफरन्स काय, म्हणजे काय सबट्रॅक्शन करायला लागेल. सो 5.435 मायनस 5.064 हे याच्यातनं मायनस करायला लागेल. सो 5 - 4 इज 1, 3 - 6 जाणार नाही, सो इथे येणार 13, इथे येणार 3. सो 13 - 6 इज 7, 3 - 0 इज 3 आणि 5 - 5 इज 0. सो किती डिफरन्स आलेला आहे? 0.371 किंवा 371. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन आहे तो मार्क करा. सेकंड बघूयात. 816.6 प्लस इज इक्वल टू 852.34. विच नंबर शुड बी इन द बॉक्स. आता ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे हा नंबर आहे, म्हणजे मग ह्या नंबरमधनं हा नंबर मायनस केला की आपल्याला दुसरा सेकंड नंबर मिळेल. सो हे सबट्रॅक्शन करूयात. 852.34 मायनस जो फर्स्ट नंबर आहे आपला 816.6 मायनस 816.6. आता इथे काही नाही, म्हणजे इथे पुढचा नंबर काय असणार आहे? इथे 0. सो 4 - 0 इज 4, 3 - 6 जाणार नाही, सो इथे 13 येईल आणि इथे काय येईल? इथनं आपण बॉरो करणार, सो इथे 1 येईल. 13 - 6 इज 7. 1 - 6 परत जाणार नाही, त्यामुळे इथनं पण एक बॉरो करायला लागेल. सो इथे येईल 4, इथे येईल 11. 11 - 6 इज 5. आता इथे बॉरो करायची गरज नाही, कारण खाली स्मॉल नंबर आहे 4 पेक्षा. सो 4 - 1 इज 3, 8 - 8 इज 0. सो काय आन्सर आलेला आहे? 35.74. कुठला ऑप्शन आहे बघा इथे? थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघूयात. Dhanesh bought 1 1/4 meters of cloth for pants and 1 3/4 meters of cloth for shirt. How much meters of cloth did he buy? म्हणजे काय करायचं? या दोघांची ॲडिशन करायची, पण आता हे वर्डमध्ये दिलेलं आहे ते आपण काय करायचं? डेसिमल फ्रॅक्शनमध्ये ते आधी लिहून घेऊयात, म्हणजे मग ॲडिशन करायला सोपं होईल, डेसिमल फ्रॅक्शन किंवा फ्रॅक्शनमध्ये. चला पहिले बघा, 1 1/4 मीटर. 1 1/4 मीटर म्हणजे काय? 1 फुल मीटर अँड क्वार्टर म्हणजे 1/4. क्वार्टर म्हणजे काय? 1/4. हे कशाला तर लागणार आहे? क्लोथ पॅन्ट करता. आणि शर्ट करता किती लागणार आहे? 1 3/4 म्हणजे काय? प्लस 1 फुल मीटर अँड 3/4. ठीक आहे. तर ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे, म्हणजे मग काय करायचं? आधी आता हे नॉर्मल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 4 1 जा 4 प्लस 1 इज 5/4 प्लस 4 1 जा 4 प्लस 3 इज 7/4. म्हणजेच किती आलं हे? 12/4. आणि 12/4 म्हणजेच किती? 4 1 जा 4, 4 3 जा 12. सो इथे किती आलं आहे आन्सर? 3. सो म्हणजे टोटल किती लागणार आहे? 3 मीटर लागणार आहे. आता तुम्हाला समजा हे नाही जमलं, हे असं लिहायला नाही जमलं, तर तुम्ही डेसिमल फ्रॅक्शनमध्ये सुद्धा लिहू शकता. 1 1/4 मीटर म्हणजे किती? 1 आणि क्वार्टर किती असतं? क्वार्टर म्हणजे 0.25 म्हणजेच 1.25. आणि 1 3/4 मीटर म्हणजे किती असतं? 1 प्लस 0.75 म्हणजेच किती? 1.75. ह्याची जर ॲडिशन केली तरी आन्सर 3च येणार आहे. 5 + 5 इज 10, कॅरी ओव्हरला 1. 7 + 2 इज 9, 9 + 1 इज 10, कॅरी ओव्हरला 1. आणि 1 + 1 इज 2 + 1 इज 3. सो इथे किती आले आन्सर? 3 मीटर. म्हणजे टोटल किती कापड लागणार आहे? 3 मीटर. सो इथे बघा पहिलाच ऑप्शन आहे तो मार्क करा. नेक्स्ट बघूयात. 63.4 मायनस 31.08. नॉर्मल सबट्रॅक्शन आहे, ती करून बघू आपण. चला हे बघा, हे लिहून घेतलं आहे मी.
आता ह्याची काय करायची आहे, सबट्रॅक्शन नॉर्मल. आता इथे 4च्या पुढे काही नाही आहे आणि 8च्या वर काही नाही, म्हणजे इथे काय घ्यायचं आहे आपण 0. सो 0मधनं 8 जाणार नाही, म्हणजे हा नंबर काय झाला 10. 10 - 8 इज 2. 4 काय झाला 3, कारण इकडे आपण एक बॉरो दिलं, ह्याला एक 0, इथे या 0ला एक 1 दिला आहे. सो 3 - 0 इज 3. मग इथे 3 - 1 इज 2 and 6 - 3 इज 3. सो 32.32. इथे बघा, येस, 4th ऑप्शन आहे 32.32. चला नेक्स्ट बघूयात. कुठला, आता हा नंबर कुठलाच नाही आहे. सो ह्याच्या मायनस जर 31.47 केलं तर आन्सर येतं 31.57. सो विच नंबर शुड बी इन द बॉक्स. म्हणजे ह्या दोघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला हा नंबर मिळेल, कारण त्या मोठ्या नंबरमधनं हा मायनस केला तर आपल्याला हे आन्सर येते. म्हणजे ह्याचा अर्थ या दोघांची ॲडिशन करायला लागेल. सो या दोघांची ॲडिशन करूयात. 31 पॉईंट आहे 47 + 31.57. 7 + 7 इज 14. कॅरी ओव्हरला 1. 5 + 4 इज 9 + 1 इज 10. त्याच्यानंतर कॅरी ओव्हरला इथे 1 जाणार आहे. 1 + 1 इज 2 + 1 इज 3 and 3 + 3 इज 6. म्हणजे काय आलेलं आहे आन्सर 63.04. तुम्हाला जर क्रॉस चेक करायचं आहे तर तुम्ही ह्याच्यातनं हा नंबर मायनस करून बघा, ते आन्सर मिळेल तुम्हाला. इथे कुठला ऑप्शन आहे, 3rd ऑप्शन आहे 63.04. चला नेक्स्ट बघूयात. 7.7 + 0.7 + 0.70 ह्या सगळ्याची ॲडिशन केल्यावर आन्सर काय येते. आता हे नंबर आपण सगळे नीट एकाखाली एक लिहून घेऊ. ते कसे लिहून घ्यायचे ते दाखवते तुम्हाला मी. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट आला पाहिजे आणि मग बाकीचे नंबर सगळे, म्हणजे पॉईंटच्या आधीचे आणि पॉईंट नंतर. आता पहिला बघा काय आहे, 7.7 आहे. ठीक आहे, प्लस आहे तो काय आहे 0.7. सो 0.7. त्याच्यानंतर काय आहे प्लस 00.70 प्लस 0.07. पॉईंटची पोझिशन चेंज करायची नाही, ते आहे तसंच ठेवायचं आहे आणि मग इकडचे नंबर तुम्ही ॲडजस्ट करायचे. 0.77 प्लस पुढचा नंबर बघा काय आहे 0.4 0 आहेत आणि मग 7 आहे. सो 0 0 0 0 आणि मग 7 आहे. ठीक आहे, या सगळ्याची ॲडिशन. आता इथे बघा हे पुढचे नंबर इथे काहीच नाही, इथे आपण इथे 0 0 लिहू शकतो. ठीक आहे, आपल्या कन्व्हिनियन्स करता आपण लिहून घेऊ, म्हणजे आपली ॲडिशन चुकणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे बघा हे सगळे 0 + 7 किती येणार आहे 0. सॉरी 7. हे सगळे इथे 0 आहेत, इथे पण सगळे 0 आहेत. इथे किती आहे 7 आणि 7 आहे. तर 7 + 7 इज 14. कॅरी ओव्हरला 1. ठीक आहे, मग इथे 7 + 7 इज 14. 14 + 1 इज 21. 21 + 7 इज 28 आणि 28 + 1 इज 29. सो इथे 9 येणार आहे. 2 कुठे जाणार आहे, इकडे जाणार आहे कॅरी ओव्हरला. सो 7 + 2 इज 9. सो आन्सर काय आलं बघा 9.94007. इथे कुठला ऑप्शन आहे 9.94007. सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. चला नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज द सम ऑफ 8 + 7/10 + 9/100. आता डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आन्सर हवं आहे. सो आपण हे काय करायचं, हे दोन्ही नंबर आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये आधी कन्वर्ट करून घेऊ आणि मग ॲडिशन करूयात. सो हे कसं येणार आहे 8 + 7/10 प्लस किती आहे 9/100. मग आता हे लिहिताना आपण कसं लिहिणार 8 + 0.7 + 0.09. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय येणार आहे 8.70. 7 कुठे आहे 10th प्लेसला आहे आणि 9 कुठे आहे 100 प्लेसला. सो 79 हे आन्सर येणार आहे. सो हे तोंडी पण जमलं असतं करायला. 8.79 फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. चला ह्या एक्सरसाइजमध्ये लास्ट वन बघूयात. 31.16 + 32.168 + 32.186 या सगळ्याची ॲडिशन करायची आहे. हे तुम्ही तुमचंही करू शकता. व्हिडिओ बंद करून तुम्ही तुमची ॲडिशन करून बघा आणि मग नंतर बघा तुमचा आन्सर बरोबर आला आहे का. 32.168 + 32.186. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्यांनी ह्याची ॲडिशन करा आणि मग बघा आन्सर बरोबर येतं आहे का तुमचं. सो 8 + 6 इज 14. कॅरी ओव्हरला 1. 6 + 6 इज 12. + 8 इज 20. + 1 इज 21. सो कॅरी ओव्हरला 2. 3 + 2 इज 5.
96.514. बघा इथे कुठला ऑप्शन आहे, फोर्थ ऑप्शन 96.514. ठीक आहे, इथे आपली एक्सरसाइज 19.1 आपली संपलेली आहे. लगेच आपण 90.2 सुरू करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 6 इन द नंबर. म्हणजे 6 कुठे कुठे आहे बघा, इथे आहे आणि इथे आहे. तर ह्याच्या आधी प्लेस व्हॅल्यू आणि मग त्याच्यातला डिफरन्स म्हणजे काय, सबट्रॅक्शन. म्हणजे मोठ्या नंबर त्याची त्या प्लेस व्हॅल्यूमधनं छोट्या नंबरची प्लेस व्हॅल्यू मायनस करायची, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. इथे बघा हा मी नंबर लिहून घेतला. आता इथे या 6ची प्लेस व्हॅल्यू काय, कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला आहे. सो ह्या 6ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, 6. आणि ह्या 6ची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, हा 1000 प्लेसला आहे. म्हणजे ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, ह्याची तर 6 आहे, ह्याची काय येणार आहे 0.006. मग 6मधनं हा नंबर आपला मायनस करायचा. 6 मायनस 0.006 म्हणजे इथे काय येणार आहे 000. सो इथे कसं येणार आहे आता बघा, हे 5 होईल, हे 9, हे 9 आणि हे 10. सो 10 minus 6 is 4, 9 minus 0 is 9, 9 minus 0 is 9 and 5 minus 0 is 5. सो काय आन्सर आलेला आहे 5.994. सो सेकंड ऑप्शन इज अवर आन्सर. पुढचं बघूयात. 13/10 minus 76/1000. मग आता हे कसं करायचं आहे, हे आपण डेसिमल फ्रॅक्शनमध्ये लिहून घ्यायचं दोन्ही नंबर. ठीक आहे, 13/10 minus 76/1000. म्हणजे मग आता हे डेसिमल नंबर लिहिल्यावर हे कसं येणार आहे 1.3 मायनस हा नंबर काय येणार आहे 0. डेसिमल पॉईंटनंतर 3 नंबर यायला पाहिजेत. मग 76 येणार का डायरेक्ट, नाही, मग 0 येणार आणि मग 76. सो आता ह्याची आपण सबट्रॅक्शन करूयात. 1.3 मायनस 0.076. हे बघा पॉईंटच्या खाली पॉईंट आणायचे आणि मग तुम्ही नंबर अरेंज करा, म्हणजे चुकणार नाही. मग इथे 0 घेऊयात. आता इथे परत 10 येणार आहे. 10 minus 6 is 4. मग इथे येणार आहे 9, इथे येणार आहे 2. सो 9 minus 7 is 2, 2 minus 0 is 2 and 1 minus 0 is 1. म्हणजे काय आलं आहे आन्सर 1.224. सो इथे कुठला ऑप्शन आहे, येस फर्स्ट ऑप्शन आहे 1.224. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 9 इन द नंबर. ह्या सगळ्याची सम विचारली आहे. म्हणजे बघा ह्या 9चा प्लेस व्हॅल्यू आता मी इथे सॉल्व करून दाखवते. सोप्पं आहे कारण तोंडी उत्तर देऊ शकता तुम्ही. इथे ह्या 9ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 90 आहे. ह्या 9ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 0.9 आहे आणि ह्या 9ची प्लेस व्हॅल्यू काय आहे 0.009 आहे. म्हणजेच काय येणार आहे 90.909 हे आन्सर येईल. ठीक आहे, हा 9 इथे येईल, 0 येईल मध्ये आणि हे 90 इथे आहे तसं येईल. सो 90.909. मग इथे कुठला आन्सर आहे बघा इथे, येस थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. ठीक आहे, हे तुम्ही सोडवून पण बघू शकता, एकदम सोपं आहे. व्हॉट इज द रिमाइंडर वेन 6.86 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 206.14. ह्या नंबरमधनं हा 6.86 मायनस केल्यावर किती आन्सर येईल ते विचारलं आहे. सो 206 ते करून बघूयात आपण. 206.14 मायनस 6.86. चला इथे आता 4 minus 6 होणार आहे का, नाही, मग इथे येईल 14, इथे येईल 0. सो 14 minus 6 is 8. इथे 0मधून 8 जाईल का, नाही. सो हे येणार आहे 5, हे येणार आहे 10. 10 minus 8 is 2. 5मधनं परत 6 जाणार नाही. सो इथे येणार आहे 9, इथे येणार आहे 1 आणि हे होईल 15. सो 15 minus 6 is 9. इथे पण काहीच नाही. सो इथे 0. 9 minus 0 is 9, 1 minus 0 is 1. सो 199.28. कुठला ऑप्शन आहे बघा इथे, फोर्थ ऑप्शन आहे, तो मार्क करून घ्या. चला नेक्स्ट बघूयात. द डिफरन्स बिटवीन 2 डेसिमल फ्रॅक्शन्स इज 21.21. इफ वन ऑफ द फ्रॅक्शन इज 13.7, व्हॉट इज द अदर वन. दोघांमधला डिफरन्स म्हणजे 21.21 आहे. म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन म्हणजे 21.21 आहे. मग त्यातला एक नंबर 13.7 असेल तर दुसरा नंबर किती. मग त्याच्याकरता काय करायला लागेल, म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली की आपल्याला तिसरा नंबर मिळेल. या दोघांची ॲडिशन करून घेऊया. 21.21 प्लस 13.7. 13.7 तेच आहे ना, येस. म्हणजे इथे ना 0.
सो 1 + 0 इज 1, 2 + 7 इज 9, पॉईंट असाच राहणार. 3 + 1 इज 4 अँड 2 + 1 इज 3. म्हणजे काय येत आहे 34.91. सो फर्स्ट ऑप्शन इज आवर आन्सर. मार्क करून घ्या. नेक्स्ट बघा, इफ द डिफरन्स बिटवीन 2 डेसिमल फ्रॅक्शन्स इज 4.585 अँड वन ऑफ द फ्रॅक्शन इज 3.256, देन व्हॉट इज द अदर डेसिमल फ्रॅक्शन. परत सेम दिलेलं आहे. 2 डेसिमल फ्रॅक्शनमधला डिफरन्स म्हणजे हे त्याचा आन्सर आहे. एक त्यातला हा नंबर आहे, म्हणजे परत काय करायला लागेल, या दोघांची ॲडिशन म्हणजे पुढचा जो आपल्याला नंबर मिळेल. आता ह्या दोघांची ॲडिशन बघा काय होईल. 6 + 5 इज, इथे ठीक आहे मग इथंच करूयात. काय नंबर आहेत 4.585. चला या दोघांची ॲडिशन करूयात. 5 + 6 इज 11, कॅरी ओव्हरला 1. 8 + 5 इज 13, + 1 इज 14, कॅरी ओव्हरला 1. 5 + 2 इज 7, + 1 इज 8 आणि 4 + 3 इज 7. सो काय आन्सर आलेलं आहे 7.841. सो इथे फोर्थ ऑप्शन इज आवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. इथे पण परत ॲडिशन आहे. ॲडिशन करून घेऊ. आधी नंबर सगळे एकाखाली एक मांडून घेऊयात. तर इथे नंबर बघा मी अरेंज करून घेतलेत. म्हणजे इथे फक्त 8 आहे, म्हणजे इथे काय असणार आहे 3 0 असणार आहेत. त्याच्यानंतर इथे 1 0 आणि इथे 2 0. आता आपण ॲडिशन करूयात. इथे पण 0 येणार आहे ह्याच्यावरती. ठीक आहे. मग इथे काय येणार आहे 8. त्याच्यानंतर इथे काय आहे 100 प्लेस 1000 प्लेसला फक्त 8च आहे. इथे 2 8 आहेत, म्हणजे 8 + 8 इज 16, कॅरी ओव्हरला 1. इथे पण 2 8 आहेत, म्हणजे 8 + 8 इज 16, + 1 इज 17, कॅरी ओव्हरला किती जाणार आहे 1. आता 8 किती आहे इथे 1 2 3 4 5, म्हणजे 8 5 40, 40 + 1 इज 41, कॅरी ओव्हरला 4 आणि 8 + 4 इज 12. सो काय आन्सर आलेला आहे 121.7688. 121. येस, थर्ड ऑप्शन इज अवर आन्सर. नेक्स्ट बघूयात. द हाईट ऑफ सतीश इज 1.48 मीटर अँड दॅट ऑफ सलील इज 1.53 मीटर. व्हॉट इज द डिफरन्स इन देअर हाईट्स. म्हणजे डिफरन्स म्हणजे काय करायचं आहे परत ह्याच्यातनं मोठा नंबर कुठला आहे 1.53, स्मॉल कुठला आहे 1.48. सो ह्याच्यातनं हे मायनस केलं की आपल्याला आन्सर मिळेल. आता इथेच सॉल्व करून दाखवते मी. 1.53 मायनस 1.48. तर 3 मधनं 8 जाणार, तर इथे काय येणार आहे 13. सो 13 - 8 इज 5. मग इथे किती झालं 4. 4 - 4 इज 0 आणि 1 - 1 इज 0. सो 0.005. सो सेकंड ऑप्शन इज आवर आन्सर. तर इथे अशा प्रकारे आपलं 19.2 एक्सरसाइज पण संपलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.